आवाज ऐकला ना? मस्त वरून कुरकुरीत आतून मऊसूत असलेले अजिबात चिकट नसलेले साबुदाणा वडे आणि बघा किती टम फुगला आहे। उपवासाला खिचडी खायचा कंटाळा आला असेल तर ही घ्या रेसिपी आणि मस्त कुरकुरीत साबुदाणा वडे आणि त्यासोबत टेस्टी अशी चटणीची रेसिपी सोप्या पद्धतीत मी दिली आहे, त्यामुळे नक्की करून बघा। नमस्कार, मी सुचिताज किचन अँड लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मी मनपूर्वक स्वागत करते। तर आज आपण मस्त कुरकुरीत साबुदाणा वडा कसा करायचा ते बघणार आहोत। साबुदाणा तळताना फुटू नये म्हणून खास टिप दिल्या आहेत। भरपूर टिप्स सहित रेसिपी दिली आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग रेसिपी सुरू करूयात, पण त्या अगोदर वजने आणि वाटीच्या प्रमाणात साहित्य बघूयात। तर वडा करण्यासाठी इथं मी 2 कप कोरडा साबुदाणा रात्रभर भिजत घातला होता। तर 2 कप साबुदाणा भिजत घातला तर तो भिजल्यानंतर 4 कप भरला आहे। आता साबुदाणा बघा असा चांगला भिजला गेला पाहिजे। आणि दुसरं म्हणजे साबुदाणा भिजल्यानंतर त्यात पाणी अजिबात राहिलं नसलं पाहिजे। खूप जास्त पाणी असलं तर वडे क्रिस्पी होणार नाहीत। आणि तुम्हाला शाबू कसा भिजवायचा हे पाहायचे असेल तर याच्यावरती मी डिटेलमध्ये व्हिडिओ दिला आहे। मोकळी खिचडी कशी करायची हे पण मी व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये दिले आहे, त्यामुळे एकदा चॅनलवर जाऊन नक्की बघा। तुमची कधीच रेसिपी बिघडणार नाही याची 100% गॅरंटी देते। आता हा भिजवलेला साबुदाणा असाच न वापरता थोडासा त्याला क्रॅक आणू। याचं कारण म्हणजे ज्यावेळी साबुदाणा भिजत असतो त्यावेळी त्याच्यामध्ये भरपूर पाणी शोषलं जातं आणि त्यामुळे तेलामध्ये आपण तळायला सोडतो त्यावेळी त्या पाण्याची वाफ होते आणि तिला कुठून तरी बाहेर पडायचं असतं। त्यामुळे खूप वाफ तयार झाली की ती प्रेशरने साबुदाणा फुटतो आणि ज्यावेळी भरपूर साबुदाणा एकत्र येतो म्हणजे आपण वडा करतो त्यावेळी भरपूर वाफ तयार होते आणि तो फुटतो आणि तेल अंगावर उडते। हे होऊ नये म्हणून आपण या भिजलेल्या साबुदाण्याला थोडा क्रॅक आणायचा। तर हा साबुदाणा मिक्सरमधून थोडा थोडा घेऊन प्लस मोडवर चालू बंद करून फिरवून घेऊ। तर हे बघा थोडासा मिक्सरमधून फिरवून घेतला, याला क्रॅक्स गेलेले आहेत। याने काय होणार, साबुदाण्यात जी वाफ तयार होते ती हळूहळू तशीच बाहेर पडत राहील आणि साबुदाणा वडा फुटणार नाही। तर असा क्रॅक गेलेला साबुदाणा एका ताटामध्ये आपण काढून घेऊ आणि उरलेले साबुदाणे असेच मिक्सरला फिरवून घेऊयात। तर हे बघा साबुदाणा मी फिरवून घेतला। तर आता 2 कप कोरडा साबुदाणा घेतलेला त्याला 1.5 कप उकडलेला बटाटा घेतला आहे। बटाटा हा मी स्मॅश करून मग मोजून घेतला। बटाट्याचं योग्य प्रमाण असणं खूप गरजेचं आहे। जर बटाटा जास्त झाला तर वडा खूप मऊ होतो आणि तेल पितो आणि जर बटाटा कमी घेतला तरी सुद्धा वडा फुटू शकतो। आता हा बटाटा आणि साबुदाणा 3 ते 4 मिनिट चांगलं मळून घेऊया। तर हे बघा बटाटा आणि साबुदाणा चांगला मळून घेतला, चांगलं मळून एकजीव करायचं। तर आता मिरची आणि जिरे याचं वाटण करून घेऊ। तर मिक्सरच्या भांड्यात 4 मिरच्या आणि अर्धा चम्मच जिरे हे पाणी न घालता मिक्सरला फिरवून घेऊया। आता यामध्ये मिरची आणि जिऱ्याचे वाटण घालूया। रंग छान यावा म्हणून अर्धा चम्मच लाल मिर्च पावडर घातली, 1 चम्मच लिंबूचा रस। यानंतर यामध्ये घालूया पाऊण वाटी दाण्याची भरड। हे बघा शेंगदाण्याचे कूट असे जरा जाडसर ठेवायचे आणि चवीनुसार मीठ। सगळं साहित्य घातलं, आता याला चांगलं मळून घेऊया। शेवटी याच्यावर थोडं तेल घेऊन मळून घेऊ म्हणजे हाताला चिकटणार नाही। आता आपण याचे वडे करायला घेऊया। थोडंसं हाताला पाणी लावून घेऊ
मिश्रण हाताला चिटकू नये म्हणून थोडंसं हाताला पाणी लावून घ्यायचं आणि वडा करताना असा हाताने थापून करायचा। जर आपण खूप जास्त जाड ठेवले तरी सुद्धा वडा फुटण्याची शक्यता असते। आणि हे बघा, असा खूप जास्त जाड नाही किंवा खूप जास्त पातळ नाही, असेच आपण सर्व वडे करून घेऊ। बघा, सर्व वडे मी असे चपटे केले आहेत। तर आपण 2 कप कोरडा साबुदाणा घेतला होता, तर एवढ्या प्रमाणात 13 मध्यम साईजचे वडे तयार झालेत। आता वडे तळण्यासाठी तेल तापायला ठेवले। तेल तापेपर्यंत आपण वड्यासोबत खाण्याची चटणी करून घेऊ। तर चटणी करण्यासाठी मिक्सरच्या भांड्यात घेतलाय पाव कप ओला नारळ बारीक कापून घेतलाय, 2 हिरव्या मिरच्या, पाव कप दही, त्यासोबत 2 टेबलस्पून भाजलेले शेंगदाणे आणि चवीनुसार मीठ। आता पाणी न घालता याला असंच वाटून घेऊ। तर हे बघा, चटणी वाटून घेतली, थोडंसं पाणी वापरलं, शेवटी फक्त याच्यावर 1 चम्मच गरम केलेले तेल सोडायचं। बघा, तयार झाली आपली मस्त अशी उपवासाची चटणी। वड्यासाठी तेल गरम करायला ठेवलेलं तेल आता चांगलं तापलेलं आहे। आता यामध्ये एक एक वडा सोडायचा, कढईत बसेल तेवढे वडे सोडायचे। सुरुवातीला साधारण 1 ते 1.5 मिनिट वडे हलवायचे नाही। 1.5 मिनिटांनी बघा, वडे सेट झालेले आहेत। आता हे हळूच पलटून घेऊया। आता गॅस हा कमी करायचा आणि मध्यम गॅसवर वडे कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे, म्हणजे ते आतपर्यंत तळले जातात। तर हे बघा, मस्त टम्म वडे फुगलेले आहेत। फक्त अजून थोडंसं तळून घेण्याची गरज आहे। मध्यम गॅसवर तळायला 4 ते 5 मिनिट लागतात। आता वडे हे तळत आलेले आहेत। गॅस आता कमी करूया, म्हणजे वडे खूप जास्त डार्क होणार नाहीत। तर हे बघा, मस्त वडे तळून झालेले आहेत, छान रंग आलाय आणि हे बघा काय मस्त फुगलेले आहेत। काढून घेऊयात एका प्लेटमध्ये। बघा, आवाज ऐकला ना, आवाजावरूनच समजते किती कुरकुरी झाले आहेत साबुदाणा वडे। असेच आपण सर्व वडे तळून घेऊयात। या पद्धतीने साबुदाणा वडा नक्की करून बघा, एकही वडा फुटला नाही। त्यामुळे ही ट्रिक वापरून तुम्ही पण न फुटणारा कुरकुरीत साबुदाणा वडा आणि त्यासोबत उपवासाची चटणी घरी नक्की करून बघा आणि मला कमेंट्समध्ये सांगा कशी वाटली रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन दाबा, म्हणजे तुम्हाला सर्व रेसिपी नेहमी बघता येतील। चला तर मग भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।